श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज गटारी अमावस्या. गटारी अमावस्या म्हणजे नक्की काय? तर गटारी अमावस्या नाही तर गतहारी. गत म्हणजे होऊन गेलेलं. आपण जे प्राशन केलं आहे मांसाहार आत्तापर्यंत, तर त्याचं क्षमा मागून आपण आजपासून आज खरं श्रावण महिन्यातला पहिला दिवस मानला जातो आजच्या अमावस्या म्हणजे. आणि आजपासून मी मांसाहार सोडून मी श्रावण महिन्याला सुरुवात होते. अशा आपण देवाला मागणं मागायचं आहे की मी आत्तापर्यंत जे काही मांसाहार केला असेल त्याच्यासाठी क्षमा मागतो आणि मी आजपासून श्रावण महिन्याचा पवित्र महिन्यामध्ये आरंभ होत आहे, मी आरंभ करत आहे, हे आपण मागणं मागायचं आहे. आजचं जे अमावस्या आहे ते दीप अमावस्या आहे. तर या दीप अमावस्येला काय केलं जातं तर दिवा लावून आपल्या जीवनातला अंधकार दूर करण्यामागचं प्रतीक असं मानलं जातं. या दिवशी मुलांचे औक्षण पण केलं जातं. नजर लागू नये हा मंगलमय आशीर्वाद आपण देवाकडून आज औक्षण करून मागून घ्यायचा आहे. आणि घरातील मोठ्या व्यक्तीने किंवा मुलाच्या आईने जरी केलं तरी हा औक्षण केलं तरी चालतं. आजच्या दिवशी घरातील जर समजा आपल्याला दिवे जास्त लावायला जमले नाही तर आपल्या देवापुढचा जो दिवा आहे तो स्वच्छ आज धुवायचा, त्याची पूजा करायची देवापुढच्या दिव्याला आणि शक्य झालं तर कणकीचा एक दिवा दक्षिणेला लावायचा. कारण नोकरदार महिलांना एवढं करणं काही होत नाही, त्यामुळे संध्याकाळी एक छोटासा दिवा कणकीचा करून दक्षिणेला ठेवायचा. पितरांना पण तो अर्पण होतो आणि आपल्या घरातील पूर्ण काही नकारात्मकता आहे ती सगळी आपली दूर, अंधकार दूर व्हावं हे आपण मागायचं. आपल्या सर्व घरातल्या मुलांना, आपल्या घरातल्या सर्व माणसांना निरोगी दीर्घायुष्य मिळावं ही एक प्रार्थना करायची. आणि आजच्या दिवशी अमावस्याला थोडंसं केरसुणी घरातून फिरवायची. म्हणजे जरी समजा घरात घाण नसेल तर अमावस्याला, प्रत्येक अमावस्यालाही साफ केल्यासारखं घर करायचं. जरी घाण नसेल तरी आज प्रत्येक अमावस्याला आपण हे करायचं, कारण लक्ष्मी आणि अमावस्येचं एक नातं मानलं जातं. हे करून पहा. आणि आपण पाहणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये अमावस्या ही शुभ असते की अशुभ असते. बरेच जणांचं म्हणणं असतं की अमावस्याला म्हणजे कोणतं काम शुभ काम करायचं नाही, किंवा कोण म्हणते की अमावस्या शुभ आहे. यासाठी आपण नेक्स्ट व्हिडिओ आपण बनवणार आहे. त्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.